नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण नाम, त्याचे प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम यांच्या व्याख्या आणि काही उदाहरणं पाहिली होती. त्याचा आपण भरपूर सराव देखील केला होता. आज आपल्याला शब्दांची दुसरी जात म्हणजे सर्वनाम, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रोनाउन असं म्हणतो, प्रोनाउन विषयी आपल्याला या पाठामध्ये माहिती घ्यायची आहे. तर बघा, व्याख्या काय सांगते, डेफिनेशन: नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम म्हणजे नामाचं दुसरं रूप आहे, प्रतिरूप आहे. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द आपण वापरतो त्याला सर्वनाम म्हणतो आपण. बघा, या शब्दांचा वापर उदाहरण दिलेले आहे: मी, आम्ही, आपण, स्वतः, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या. हे जे शब्द आपण वापरलेले आहेत, हे शब्द एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादी प्राणी किंवा एखादे ठिकाण यांच्यासाठी हे शब्द आपण वापरतो. त्यामुळं त्या वस्तूचं, ठिकाणाचं, प्राण्याचं किंवा व्यक्तीचं जे नाव असतं त्या नावाऐवजी आपण काय करतो, या शब्दांचा वापर करतो. म्हणजे नावाऐवजी ज्यावेळी आपण अशासारख्या काही शब्दांचा वापर करतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, सर्वनाम असे म्हणतो. आता व्याख्यावरून आपल्याला थोडंसं लक्षात आलं असेल. पुढे याचे आपण काही उदाहरणं बघूया, त्यावरून आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आता बघा, उदाहरण दिलेलं आहे: सागर इयत्ता 7वीत शिकतो, तो हुशार मुलगा आहे, त्याने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला. आता या ठिकाणी छोटासा पॅरेग्राफ दिलेला आहे. यामध्ये सागर हे नाम आलेलं आहे. सागर हे एका मुलाचं नाव आलेलं आहे आणि तो काय करतो, इयत्ता 7वीत शिकतो. त्याच्यानंतर बघा, पुढचं वाक्य जे दिलेलं आहे या पॅसेज मधलं किंवा पॅरेग्राफ मधलं, त्या वाक्याची सुरुवात तो या अक्षरानं झालेली आहे, तो या शब्दानं झालेली आहे. आता तो या शब्दानं, हा जो तो आहे, हा तो कोणासाठी आलेला आहे, तर या सागरसाठी आलेला आहे. तो कोणासाठी आलेला आहे, या सागरसाठी आलेला आहे. या सागरला या ठिकाणी सागर लिहिण्याच्या ऐवजी आपण काय लिहिलेलं आहे, तो लिहिलेला आहे. म्हणजे या नामाच्या ऐवजी हा शब्द वापरलेला आहे. तो हे काही नाम नाही किंवा तो म्हणजे सागर नाही, तर या सागर ऐवजी आपण काय केलेलं आहे, तो हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे या तो मधून आपल्याला सागरच दिसतो, सागरच दिसून येतोय. म्हणून या नामाऐवजी जो शब्द आलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, सर्वनाम असं म्हणतो. हुशार मुलगा आहे. पुढच्या वाक्यामध्ये त्याने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला. त्याने म्हणजे कुणी, तर सागरने. हा त्याने देखील कोणासाठी आलेला आहे, सागरसाठी आलेला आहे. त्याने म्हणजे कोणी, तर सागरने. सागरसाठीच त्याने आलेला आहे. म्हणजे सागर या नावाऐवजी त्याने हा शब्द आलेला आहे. म्हणजे नावाऐवजी आलेला जो शब्द आहे त्याने, हा काय आहे, सर्वनाम आहे. आलं लक्षामध्ये? त्याने हा जो शब्द आहे तो काय आहे, सर्वनाम आहे. म्हणजेच काय, या नामाऐवजी आपण जे शब्द वापरतो त्यांना आपण काय म्हणतो, सर्वनाम म्हणतो. वरील वाक्यातील तो, त्याने हे शब्द सागर या नामासाठी आलेले आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हणतोय, सर्वनाम किंवा प्रोनाउन असं म्हणतो. प्रोनाउन, त्यांना आपण सर्वनाम किंवा इंग्रजीमध्ये प्रोनाउन असं म्हणतो. ठीक आहे, पुढे बघूया सर्वनामांचे प्रकार. आता सर्वनामांचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे पुरुषवाचक सर्वनाम. आता पुरुषवाचक म्हणजे काय, तर बोलणारा ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करतो, दुसऱ्या व्यक्तीचा करतो किंवा तिसऱ्या व्यक्तीचा करतो, त्यावरून त्याचे प्रकार पडलेले आहेत. त्या प्रकारांना आपण पुरुषवाचक असं म्हणतो. समजून घेऊया आपण. पुरुषवाचक मध्ये पहिला जो प्रकार आहे तो प्रथम पुरुषी सर्वनाम. प्रथम पुरुषी सर्वनाम म्हणजे फर्स्ट पर्सन. प्रथम पुरुषी सर्वनाम म्हणजे फर्स्ट पर्सन. आता बोलणारा स्वतःविषयी बोलतो त्यावेळी आपण काय करतो, प्रथम पुरुषी सर्वनामांचा वापर करतो. उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, आपल्या, आमच्या, माझ्या, मला हे शब्द आपण स्वतःविषयी बोलताना वापरतो. उदाहरणार्थ मी शाळेत गेलो. मी काय केलो, मी शाळेत गेलो. हे ज्यावेळी आपण वाक्य बोलतो त्यावेळी आपण काय करत असतो, स्वतःविषयीची माहिती काय करत असतो, दुसऱ्याला देत असतो. हे वाक्य बोलताना आपण स्वतःविषयी माहिती दुसऱ्याला देत असतो. म्हणजे मी हे काय झालेलं आहे, तुमच्या नावासाठी आलेलं हे हा काय आहे, शब्द आहे. मी हा शब्द कशासाठी आलेला आहे, तुमच्या नावाऐवजी. तुम्ही दुसऱ्याला सांगताना, तुमच्याविषयी माहिती सांगताना तुमचं नाव सांगून तुम्ही शाळेत गेला की नाही असं सांगत नाही. उदाहरणार्थ तुमचं नाव समजा समीर आहे. तुमचं नाव काय आहे, समीर आहे. मग तुम्ही असं म्हणत नाही मी समीर शाळेत गेलो किंवा समीर शाळेत गेलो असंही म्हणत नाही. त्या तुमच्या नावाऐवजी तुम्ही काय करता, दुसऱ्या शब्दाचा, मी या शब्दाचा वापर करता. आणि म्हणून मग मी काय आहे, सर्वनाम आहे. मी शाळेत गेलो. मग हे वाक्य बोलताना आपण काय करतो, आपण स्वतः जी कृती केलेली आहे किंवा स्वतःविषयीची जी काही माहिती आहे ती काय करत असतो, दुसऱ्याला देत असतो.
म्हणजे स्वतःच बोलत असतो आणि स्वतःच स्वतःविषयी माहिती देत असतो, त्यावेळी आपण काय करतो, प्रथम पुरुषी सर्वनामांचा वापर करीत असतो. ठीक आहे. मग हे जे सगळे शब्द दिलेले आहेत उदाहरणामध्ये, हे जे सगळे शब्द दिलेले आहेत, ह्या सगळ्या शब्दांचा वापर आपण काय करतो, स्वतःविषयीची माहिती दुसऱ्याला देताना करत असतो. म्हणून मग या सर्वनामांना काय म्हणायचं, प्रथम पुरुषी सर्वनाम, फर्स्ट पर्सन प्रोनाउन्स या सर्वनामात आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे बघा, द्वितीय पुरुषी सर्वनाम. आता द्वितीय पुरुष म्हणजे काय, ज्यावेळी आपण दोघं जण बोलत असतो किंवा दोन व्यक्ती बोलत असतात, त्यावेळी पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीविषयी माहिती देत असतो, दुसऱ्या व्यक्तीविषयी माहिती देत असतो. बोलणारा जो व्यक्ती आहे तो स्वतःविषयी बोलत नाही, तर समोरच्या व्यक्तीविषयी बोलत असतो. ठीक आहे नाही, त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, द्वितीय पुरुष म्हणजे सेकंड पर्सन प्रोनाउन्स. बघा, तू, तुम्ही, तुला, तुझा, तुमच्या, तुम्हाला. आता याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर, तू किती वाजता उठलास, तू, किंवा तू कुठे गेला होतास, साधं सोपं घेऊया आपण, कुठे गेला होतास, असा एखादा प्रश्न समजा एखादा आपण दुसऱ्याला विचारतो, त्यावेळी आपल्याला काय करायचं असतं, दुसऱ्याविषयीची माहिती जाणून घ्यायची असते किंवा आपल्याला दुसऱ्याविषयी बोलायचं असतं, त्यावेळी आपण काय करतो, द्वितीय पुरुष. या ठिकाणी तू जो आलेला आहे तो तू समोर जी कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी तू हा शब्द आलेला आहे, त्या व्यक्तीसाठी तू शब्द आलेला आहे, त्या व्यक्तीच्या नावासाठी आलेला आहे, म्हणून मग नामाऐवजी तू हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. दुसरा अवकार आहे तुला, सॉरी, शुद्ध लेखनाच्या चुका सुद्धा आपण करायला नको. तुला नेहमी काय करायचं, आपण दुसरा अवकार द्यायचा. तू कुठे गेला होतास, कारण मराठीमध्ये व्याकरणाचे जे नियम आहेत किंवा लेखनाचे जे नियम आहेत, त्यावेळी काय करायचं असतं, एक अक्षरी जो शब्द असतो त्याला नेहमी दुसरा अवकार द्यायचा असतो. आणि मग त्या नियमानुसार मी कधीही असं लिहायचं नाही, मला पहिली वेलांटी मी, हे चुकीचं आहे. तर मला नेहमी काय करायची, दुसरीच वेलांटी द्यायची. एक अक्षरी शब्द हे नेहमी दीर्घ लिहायचे असतात, त्यामुळे तुला दुसरा अवकार. तू कुठे गेला होतास, आपण दुसऱ्याला त्याच्याविषयी माहिती विचारतोय, त्यावेळी काय जाते, त्या ठिकाणी द्वितीय पुरुषी सर्वनामांचा वापर करतोय. तसंच तृतीय पुरुषी, थर्ड पर्सन प्रोनाउन म्हणजे काय, बोलणारा तिसऱ्याच व्यक्तीविषयी बोलतो. म्हणजे आपण दोघं बोलत असतो किंवा दोन व्यक्ती बोलत असतात, पण त्या दोन्ही व्यक्ती एकमेकांविषयी न बोलता तिसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीविषयी बोलत असतात, की बाबा ते सर खूप चांगले शिकवतात, ती मुलगी काल शाळेत आलीच नव्हती, तो मुलगा काल कुठेतरी लग्नाला गेला होता किंवा तो काल जत्रेला गेला होता, अशा प्रकारे. किंवा हा माणूस खूप रागीट आहे, हा माणूस खूप शांत आहे, बरोबर ना, अशा प्रकारे आपण बोलतो, त्यावेळी तिसऱ्याच व्यक्तीविषयी बोलत असतो. मग तिसऱ्याच व्यक्तीविषयी बोलताना आपण ज्या सर्वनामांचा वापर करतो त्यांना आपण तृतीय पुरुषी सर्वनाम असे म्हणतो. उदाहरणार्थ, तिचे, तिने, तिला, तो, त्याने, त्याला, त्याच्या, हा, ही, हे, तो, ती, ते सुद्धा आहे बरं का, तो, ती, ते, अशा प्रकारच्या सर्वनामांचा वापर आपण तिसऱ्या विषयी. उदाहरणार्थ बघा, ते झाड खूप दूर अंतरावर आहे ना, ती नदी डोंगरावरून वाहते, किंवा हे घर खूप सुंदर आहे. आता आपण बोलताना दोघे जण बोलत असतो, पण आपण दोघांविषयी बोलत असतो का, त्या तिसऱ्याच व्यक्तीविषयी. घर म्हणजे हे थर्ड पर्सन आहे, त्याच्याविषयी. नदी म्हणजे ती थर्ड पर्सन आहे, तो डोंगर खूप उंच आहे, तो थर्ड पर्सन आहे, त्या थर्ड पर्सन विषयी बोलत असतो आपण, त्यावेळी आपण काय करतो, तृतीय पुरुषी सर्वनामांचा वापर करतो. आलंय लक्षात? चला पुढे जाऊया. पुढे बघा, या ठिकाणी थोडासा एक ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने तुमच्या लक्षात आणून देणं आवश्यक आहे, कारण या घटकावर जर प्रश्न पडला तर या ठिकाणी पडू शकतो. काय आहे बघा, आपण या सर्वनामांचा वापर त्या वाक्याच्या अर्थानुसार बदलतो. आपण दोन प्रकारे वापरू शकतो. आता या ठिकाणी आपण पुरुषवाचक सर्वनामांचे क्रियापद पुरुषवाचक सर्वनामांचे उदाहरण सांगितले. त्यामध्ये आपण हा जो आहे तो देखील एक पुरुषवाचक सर्वनाम आहे, परंतु ते कोणत्याही एका पुरुषवाचक सर्वनामामध्ये येत नाही. उदाहरणार्थ, हे प्रथम पुरुषी पण असतं बघा, हे काय आहे, प्रथम पुरुषवाचक पण आहे आणि द्वितीय पुरुषवाचक पण आहे, सेकंड पर्सन देखील आहे, फर्स्ट पर्सन देखील आहे. कशा प्रकारे बघा, या ठिकाणी उदाहरण दिलंय. जेव्हा बोलणारा स्वतःचा किंवा स्वतःसह इतरांचा उल्लेख करतो, बरोबर ना, आपण खेळूया असं आपण ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी त्यामध्ये तुम्ही सुद्धा इन्क्लूड असता, तुम्ही सुद्धा त्यामध्ये समाविष्ट असता. आपण सर्वजण खेळूया म्हणजे त्यात तुम्ही देखील असता. मग ज्यावेळी तुम्ही देखील असता त्या कृतीमध्ये एखाद्या समाविष्ट, त्यावेळी तुम्हाला ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणून वापरावं लागतं. पण ज्यावेळी तुम्ही नसता, उदाहरणार्थ आपण कधी आलात,
आपण कुठे गेला होता, असं आपण ज्यावेळी दुसऱ्या व्यक्तीला विचारतो, त्याच्याविषयी विचारतो, त्यावेळी ते द्वितीय पुरुषवाचक असतं. तर या ठिकाणी दिलेली उदाहरण, आपण फिरायला जाऊया, येथे आपण म्हणजे आम्ही, आपण म्हणजे आम्ही सगळे, आपण म्हणजे आपण फिरायला जाऊया, म्हणजे आपण सगळेजण मिळून फिरायला जाऊया. त्यामध्ये बोलणारा स्वतः देखील आला. मग स्वतः बोलणारा आल्यामुळे ते काय झालंय, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आलेलं आहे. ठीक आहे, आपण हे काम पूर्ण केले, आपण सर्वांनी मिळून हे काम पूर्ण केले ना. मग त्यामध्ये जो कोण सांगतोय तो देखील समाविष्ट आहे, तो काम पूर्ण करण्यात त्याचा देखील हातभार लागलेला होता. आणि त्यामुळे मग काय आहे, हे आपण जे आहे ते प्रथम पुरुष सर्वनाम आहे. द्वितीय पुरुष मध्ये कसं असतंय, जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीशी बोलतो त्यावेळी काही वेळा काय होतं, आदराने त्याला आपण म्हणतो, बरोबर ना. जसं मी आता सांगितलं तुम्हाला, आपण केव्हा आलात, म्हणजे तू केव्हा आला असं आपण त्यांना म्हणत नाही, कारण ती समोरची व्यक्ती कोणीतरी रिस्पेक्टेड पर्सन असते, आदरणीय व्यक्ती असते. त्यावेळी आपण त्याला तू असं न म्हणता किंवा तुम्ही म्हणणं देखील थोडंसं आपण टाळतो आणि आपण केव्हा आलात असं आपण त्यांचा आदरपूर्वक उल्लेख करतो. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीशी बोलतो आणि त्यांना मान देण्यासाठी आपण वापरतो. येथे आपणचा अर्थ तुम्ही म्हणजे ते असतात, ते आपण मध्ये आपण स्वतः समाविष्ट नसतो. आपण म्हणजे आपण त्यांना विचारत असतो की आपण कधी आलात, म्हणजे ते जे आलेले आहेत समोरचे जे कुणी, त्यांना आपण विचारतो, त्यांच्याविषयी माहिती विचारतो. म्हणून या ठिकाणी आपण काय झालेलं आहे, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणून आलेलं आहे. त्याचबरोबर आपण आणि स्वतः हे दोन सर्वनाम आहेत, ते आत्मवाचक सर्वनाम देखील आहेत. हा देखील मुद्दा तुम्हाला या ठिकाणी थोडासा जाता जाता लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, पुढचा भाग बघूया. पुढचा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. म्हणजे पहिला प्रकार जो आपण बघितला तो पुरुषवाचक सर्वनाम, त्यामध्ये सबटाईप 3 आहेत, प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी. आणि हा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार आहे, आणि हा दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनामाचा. दर्शक सर्वनाम म्हणजे काय, तर बघा, वस्तू दाखवण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे काय आहे, दर्शक सर्वनाम. हे एखादी गोष्ट दाखवण्यासाठी, उदाहरणार्थ तो पंखा, ते झाड, ती नदी, तो डोंगर, बरोबर ना, हे घर, हा बंगला, तो रस्ता, ती झोपडी, आहे की नाही. अशा प्रकारे आपण काय करतो, एखाद्याला बोटाने किंवा त्या वस्तूकडे निर्देश करून आपण काय करतो, ती वस्तू दाखवतो. आणि ते दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. उदाहरणार्थ हा, ही, हे, तो, ती, ते, अशा प्रकारची सर्वनाम आपण काय करतो, एखादी वस्तू, एखादी व्यक्ती दाखवण्यासाठी या सर्वनामांचा वापर करत असतो. आलं लक्षात. म्हणून त्यांना आपण दर्शक सर्वनाम असं म्हणतो. पुढचा जो प्रकार आहे तो आहे संबंधी सर्वनाम. आता दोन घटकामधील संबंध दर्शवणारे सर्वनाम म्हणजे काय आहे, संबंधी सर्वनाम आहे. दोन घटकामधील संबंध दर्शवणारे सर्वनाम म्हणजे संबंधी सर्वनाम आहे. त्याला आपण रिलेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, रिलेटिव्ह प्रोनाउन. दोन घटकामधील संबंध आपल्याला कधी कधी एखाद्या शब्दाने दाखवावा लागतो. उदाहरणार्थ, जो मेहनत करेल तो यश मिळवेल. म्हणजे काय, मेहनत करणाऱ्याचा आणि यश मिळवणाऱ्यांचा या दोघांचा काय आहे, संबंध आहे काहीतरी, बरोबर ना. जो मेहनत करणार नाही त्याला यशही मिळणार नाही. म्हणजे मेहनतीचा आणि यशाचा काहीतरी संबंध आहे. मेहनत या शब्दाचा यश या शब्दाशी संबंध आहे. आणि तो संबंध कशाने दाखवलेला आहे, जो या शब्दाने दाखवलेला आहे. जो या शब्दाने काय केलेला आहे, तो संबंध दाखवलेला आहे. म्हणून जो काय आहे, संबंधी सर्वनाम म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउन. जो हे काय आहे, संबंधी सर्वनाम. पुढे बघा, जो तळे राखील तो पाणी चाकील. म्हणजे तळे राखण्याचा आणि पाणी चाकण्याचा काय आहे, एकमेकांशी संबंध आहे. जो तळे राखणार आहे तो काय करणार आहे, त्या तळ्याचं पाणी देखील पिणार आहे. त्याला तहान लागल्यानंतर त्या विचाराने कुठे जायचं, आहे की नाही. म्हणून मग तळे राखण्याचा आणि पाणी चाकण्याचा संबंध आहे. आणि हा संबंध जो या शब्दाने दाखवलेला आहे, म्हणून जो काय आहे, संबंधी सर्वनाम, रिलेटिव्ह प्रोनाउन. ओके, अशा प्रकारे संबंधी सर्वनाम हा काय आहे, सर्वनामांचा दुसरा प्रकार आहे. पुढचा प्रकार बघूया. आता या ठिकाणी काही संबंधी सर्वनामाचे थोडंसं समजायला थोडंसं लगेच लक्षात येणार नाहीये, त्यामुळे काही अधिकची उदाहरणं दिलेली आहेत. बघून घेऊया आपण काय काय उदाहरणं आहेत ते. बघा, जो तळे राखील तो पाणी चाकील हे आत्ताच आपण घेतलेलं आहे. यामध्ये जो काय आहे, संबंधी सर्वनाम आहे. तळे राखण्याचा, पाणी चाकण्याचा या ठिकाणी संबंध आहे. बघा, जी कष्ट करते तीच यशस्वी होते. म्हणजे कष्ट करण्याचा यशस्वी होण्याशी संबंध या ठिकाणी आहे. आणि तो जी या शब्दाने दाखवलेला आहे, त्यामुळं जी हे काय आहे, संबंधी सर्वनाम आहे.
जे चकाकते ते सर्व सोने नसते. चकाकण्याचा संबंध सोन्याशी आहे की नाही? चकाकण्याचा संबंध सोन्याशी आहे आणि ते जे या शब्दाने दाखवलेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे बघा, या तिन्ही वाक्यात किंवा मागच्या 2 वाक्यात जर आपण बघितलं तर संबंधी सर्वनामे एकटी येत नाहीत. संबंधी सर्वनामे एकटी येत नाहीत बघा. म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउन जे आहेत ते काय होत नाहीत, एकटी येत नाहीत. ती काय करतात, कोणाशी तर जोडून येतात. एकटी येत नाहीत, कोणाशी तरी जोडून येतात. उदाहरणार्थ जो ते, जो तो, जो तो, जे ते, अशा प्रकारे त्यांच्या काय असतात, आपल्याला जोड्या दिसून येतात. बघा, ज्यांनी अभ्यास केला ते उत्तीर्ण झाले. समजा यांनी ज्यांनी ते थोडंसं वेगळं आहे, पण ज्याला गरज आहे त्याला मदत करा. ज्याला त्याला, जी मुले नियमित व्यायाम करतात ती सदृढ होतात. जी ती, जो वेळेवर येईल त्याला बक्षीस मिळेल. म्हणजे जो तो किंवा जो त्याला आहे. ज्या गावाला जायचं आहे त्याचा रस्ता हाच आहे. जे पेराल तेच उगवेल. म्हणजे हे काय आहे, थोडंसं जे तेच अशा पद्धतीने काय झालेलं आहे, जोडून आलेलं आहे. ती सर्वनामे एकटी आलेली नाही, जोडी जोडीनं आलेली आहे. ती जोडी जोडीनं आलेली आहे, बरोबर ना? आणि मग ती काय करतात, या 2 वाक्यामधला किंवा या 2 कृतीमधला किंवा कारण आणि परिणाम अशा प्रकारे ते दाखवत असतात. म्हणून त्याला आपण सर्वनाम म्हणतो, संबंधी सर्वनाम असं म्हणतो. मग आता बघूया यांचा पुढे डिटेल स्टडी करूया. ज्यांनी अभ्यास केला ते उत्तीर्ण झाले, म्हणजे अभ्यासाचा आणि उत्तीर्ण होण्याचा संबंध आहे. मग तो संबंध ज्यांनी या शब्दाने दाखवलेला आहे, बरोबर? म्हणून मग ज्यांनी हे काय आहे, संबंधी सर्वनाम आहे. ज्याला गरज आहे त्याला मदत करा. गरजेचा संबंध मदतीशी आहे. गरज असणाऱ्यालाच मदत करा, इतरांना मदत करू नका. मग गरजेचा संबंध मदतीशी आहे आणि तो संबंध ज्याला या शब्दाने दाखवलेला आहे. त्यामुळे ज्याला काय आहे, संबंधी सर्वनाम आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, जी मुले नियमित व्यायाम करतात ती काय राहतात, सदृढ राहतात. आता नियमित व्यायाम करण्याचा संबंध सदृढ राहण्याशी आहे, आलं लक्षात? आणि त्यांचा संबंध जो आहे तो जी या शब्दाने दाखवलेला आहे. त्यामुळे जी हे संबंधी सर्वनाम आहे. जो वेळेवर येईल त्याला बक्षीस मिळेल. वेळेवर येण्याचा संबंध बक्षीस मिळण्याशी आहे आणि तो जो या शब्दाने दाखवलेला आहे. त्यामुळे जो काय आहे, संबंधी सर्वनाम. ज्या गावाला जायचे आहे त्याचा रस्ता हाच आहे, बरोबर ना? गावाला जाण्याचा रस्त्याशी संबंध आहे आणि तो ज्या या शब्दाने दाखवलेला आहे. त्यामुळे ज्या हे काय आहे, संबंधी सर्वनाम. जे पेराल तेच उगवते. पेरण्याचा संबंध उगवण्याशी आहे आणि तो संबंध जे या शब्दाने दाखवलेला आहे. त्यामुळे जे संबंधी सर्वनाम. ज्याने चोरी केली तो पकडला गेला. चोरी करण्याचा संबंध पकडला जाण्याशी आहे. ज्यानं चोरी केली नाही त्याला कोण पकडतील का, नाहीत पकडणार. त्याच्यामुळं ज्याने चोरी केली त्यालाच तर पकडतील. चोरी करण्याचा संबंध पकडण्याशी आहे आणि जो या शब्दाने ज्याने या शब्दाने दाखवलेला आहे. त्याच्यामुळं ज्याने काय आहे, संबंधी सर्वनाम आहे. पुढे बघूया. पुढचा जो प्रकार आहे तो आहे प्रश्नार्थक सर्वनाम. म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं, पुरुषवाचक सर्वनाम, त्याच्यानंतर दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, हे 3 प्रकार बघितले. आता जो प्रकार आहे तो 4था प्रकार आहे. हा जो प्रकार आहे तो टाइप नंबर 4 आहे. टाइप नंबर 4 आहे प्रश्नार्थक सर्वनाम. याला इंट्रोगेटिव्ह म्हणतात. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जातं त्या सर्वनामांना इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन असे म्हणतात. मग आता बघा, प्रश्न विचारण्यासाठी आपल्या प्रश्नपत्रिकेत भरपूर आता परीक्षा झालेल्या आहेत आपल्या नुकत्याच, पुन्हा देखील येणार आहेत. आणि त्या सर्व परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यासाठी कोणते शब्द वापरतात, तर कोण, काय, कधी, कोठे, कसा, केव्हा, कोणाला, कोणाच्या, किती, अशा प्रकारचे शब्द क च्या बाराखडीतील शब्द असं आपण मला म्हणतो. कशाच्या बाराखडीतील, क च्या बाराखडीतील शब्द. या सगळ्या शब्दांची सुरुवात क न होते बघा, क न होते. त्यामुळे त्याला क च्या बाराखडीतील शब्द म्हणतात. किंवा इंग्रजीमध्ये जर याला सांगायचं झालं तर ह्याला WH टाईप क्वेश्चन म्हणतात. कारण हे सगळे शब्द इंग्रजीमध्ये आपण ज्यावेळी लिहितो त्यावेळी काय आहेत, ते सगळे WH या शब्दाने सुरू होतात. म्हणून मग त्याला आपण काय म्हणतो, WH टाईप क्वेश्चन्स. WH न सुरू होणारे, WH या शब्दांना सुरू होणारे, अक्षराने सुरू होणारे शब्द ज्यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतो. उदाहरणार्थ, कोण आहे तिकडे,
तू काय खाणार, तू कधी आलास, तू कुठे गेलास, तू कसा आहेस, तू केव्हा येणार आहेस, है की नाही, हे तू कोणाला लिहून दिलेस, बरोबर, ह्या वह्या कोणाच्या आहेत, तू किती पेरू खाल्लेस, अशा प्रकारचे प्रश्न आपण या शब्दांचा वापर करून विचारतो. म्हणून त्यांना काय म्हणायचं, प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजेच इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स असं म्हणतात. आले लक्षात? पुढे बघूया. पुढचा जो टाइप आहे तो सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. आता सामान्य किंवा अनिश्चित याला इनडेफिनेट प्रोनाउन म्हणतात. इनडेफिनेट प्रोनाउन. अनिश्चित प्रोनाउन. अनिश्चित म्हणजे काय, जे फिक्स नसतं ते, जे नक्की नसतं ते, जे नेमकं नसतं ते. मग आता बघा व्याख्या काय सांगते, वाक्यातील सर्वनाम नेमके कोणत्या नामासाठी आलेले आहे हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यास अनिश्चित सर्वनाम म्हणतात. जे सर्वनाम आलेलं आहे ते नेमकं कोणासाठी आलेलं आहे हे ज्यावेळी आपल्याला माहिती नसतं त्यावेळी, उदाहरणार्थ आपण पहिल्यांदा एक पॅराग्राफ बघितला बघा, सागर हुशार मुलगा आहे, त्याने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला, तो नियमित शाळेत येतो, तो दररोज अभ्यास करतो. हे जे नंतर सागरच्या नंतर जे तो आलेला आहे, त्याने आलेला आहे, त्याला जे येईल समजा, तर हे आपल्याला सांगता येतं निश्चितपणे की बाबा हे सगळं काय होतं, त्या सागरसाठी आलेलं होतं. हे सगळी सर्वनामं कोणासाठी आलेली होती, सागरसाठी आलेली होती. पण काही सर्वनामं अशी आहेत ती नेमकी कोणासाठी आलेली आहेत काही सांगताच येत नाही. उदाहरणार्थ खूप माणसे जमली होती. आता खूप माणसे जमलेली असताना नेमकी खूप म्हणजे किती, 5, 10, 15, 20, 50, 100, 1000, 2000, किती, नेमकी किती, हे ज्यावेळी आपल्याला सांगता येत नाही त्यावेळी हे असतं अनिश्चित सर्वनाम किंवा इंडिपेंडेंट प्रोनाउन असतं. खूप हा शब्द काय आहे या ठिकाणी, अनिश्चित सर्वनाम. वरचं एक उदाहरण राहिलं का, हा हे उदाहरण बघूया. कोणी कोणास हसू नये. कोणी कोणास म्हणजे नेमकं काय, नेमकं कोणी हसायचंय आणि नेमकं कोणास हसायचंय हे आपल्याला माहिती नाही, म्हणून मग काय आहे ते अनिश्चित सर्वनाम आहे. म्हणून ते काय आहे, अनिश्चित सर्वनाम आहे. पुढे बघा, सर्वांनी रांगेत उभे राहा. सर्वांनी म्हणजे नेमके कोणी, सर्व मुलांनी, सर्व मुलींनी, का नेमके कोणी, की किती जणांनी, 5 लोकांनी, 10 लोकांनी, 50 लोकांनी, 100 लोकांनी, नेमके किती जणांनी ते आपल्याला माहिती नाही. म्हणून मग सर्वांनी काय आहे. चला, टेम्परेचर जास्त असल्यामुळं थोडंसं कॅमेरा सातत्यानं बंद होतोय, त्यामुळं व्हिडिओ थोडासा एडिट करताना अडचण येणार आहे. काही कंटेंट थोडासा कमी जास्त झाला तर तुम्ही पुढे ॲडजस्ट करून घ्या. चला, काही उदाहरणं दिलेली आहे सर्वनामावर आधारित, ती बघूया. मी दररोज व्यायामासाठी जातो. आता या ठिकाणी आपण कोणाला तरी आपल्याविषयी माहिती देत आहोत, बरोबर ना. मग त्या ठिकाणी तुमच्या नामासाठी, तुमच्या नावासाठी तुम्ही काय वापरलेला आहे, मी हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे मी काय आहे, सर्वनाम आहे. आणि आपण स्वतःविषयी माहिती देतोय म्हणजे हे काय आहे, प्रथम पुरुषी सर्वनाम आहे, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, तू उद्या शाळेत येणार आहेस का, आपण दुसऱ्याला त्याच्याविषयी माहिती विचारतोय आणि त्या ठिकाणी त्याच्या नावाऐवजी आपण काय केलेलं आहे, तू या शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणून तू हे काय आहे, सर्वनाम आहे आणि दुसऱ्याची माहिती विचारतोय आपण म्हणजे ते काय आहे, द्वितीय पुरुषवाचक आहे. पुढे बघा, तो मुलगा खूप वेगाने धावतो. आता या ठिकाणी तो मुलगा म्हणजे जो मुलगा आहे त्याचं नाव आपल्याला माहिती नाही किंवा माहित असेल तरी देखील आपण काय केलेलं आहे, तो मुलगा असं म्हटलेलं आहे. म्हणून काय आहे, तो हे सर्वनाम आहे. परंतु तो हे जे सर्वनाम आहे त्या सर्वनामानं आपण काय केलंय, त्या मुलाला दाखवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे तो काय आहे, दर्शक सर्वनाम आहे. तो हा शब्द काय करतो, एखादा विशिष्ट मुलगा दाखवतोय, एखाद्या विशिष्ट मुलाकडे निर्देश करतोय, म्हणून तो काय आहे, दर्शक सर्वनाम आहे. आम्ही सर्वजण मिळून अभ्यास करतो. आता या ठिकाणी आम्ही मध्ये तुम्ही स्वतः देखील आलेला आहात, बरोबर ना. म्हणजे हे प्रथम पुरुष अनेक वचनी सर्वनाम आहे. प्रथम पुरुष आम्ही या शब्दामध्ये काय आहे, तुम्ही स्वतःविषयी देखील माहिती देत आहात, म्हणून आम्ही सर्वनाम प्रथम पुरुषवाचक आहे. तुम्ही मोठ्यांचा आदर करावा, मोठ्यांचा आदर करावा असं आपण दुसऱ्याला कोणाला तरी सांगतोय की बाबा त्यानं काय केलं पाहिजे, मोठ्यांचा आदर केला पाहिजे. म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तुम्ही हे एका व्यक्तीच्या नावासाठी आलेला शब्द आहे, म्हणून तुम्ही हे काय आहे, सर्वनाम आहे आणि ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. पुढे बघूया, ती सुंदर चित्र काढते. ती कोणीतरी आहे, ती काय करते, सुंदर चित्र काढते. ती हे सर्वनाम आहे आणि ती काय करते,
आपण दुसऱ्याविषयी पण बोलत नाही, या ठिकाणी आपण तिसऱ्याच व्यक्तीविषयी बोलतोय. तिसरीच कोणीतरी व्यक्ती आहे, ती व्यक्ती काय करते, सुंदर चित्र काढते, म्हणून ती हे काय आहे, तृतीय पुरुषवाचक थर्ड पर्सन प्रोनाउन आहे. हा माझा लाडका कुत्रा आहे. आता या वाक्यात बघा तुम्हाला दोन सर्वनामे दिसतील, एक आहे हा आणि एक आहे माझा. माझा हा शब्द आपण सर्वनाम म्हणून देखील वापरतो, परंतु यामध्ये मुख्य जे सर्वनाम आहे ते हा आहे. हा माझा लाडका कुत्रा आहे. हा जे आहे ते दर्शक सर्वनाम म्हणून या ठिकाणी वापरलेला आहे. हा कशासाठी वापरलेला आहे, दर्शक सर्वनाम. आता माझा जो आहे तो स्वामित्व दर्शक शब्द आहे. स्वामित्व दर्शक शब्द. मग आता ह्यातल्या शब्दाच्या जातीमधली त्याची जात कुठली येईल, स्वामित्व दर्शक शब्द असला तरी. माझा लाडका कुत्रा आहे. आता या ठिकाणी कुत्रा हा नाम आहे, कुत्रा हे काय आहे, नाम आहे. नामाच्या अगोदर आलेला शब्द जो आहे तो आहे विशेषण. नामाच्या अगोदर आलेला शब्द काय आहे, विशेषण आहे. आणि विशेषणाच्या पूर्वी हे जे आलेलं आहे ते देखील काय आहे, सर्वनामच आहे. विशेषणाच्या पूर्वी जे आलेलं आहे ते देखील काय आहे, सर्वनाम आहे. म्हणजे या ठिकाणी दोन सर्वनाम आलेली आपल्याला दिसून येत आहे. कोण आहे तिथे दरवाजावर, म्हणजे या ठिकाणी कोण आहे, आपण कोणाला तरी विचारतोय की बाबा तिकडे कोण आहे दरवाजावर, कोण हे सर्वनाम आहे, प्रश्नार्थक सर्वनाम. कसलं सर्वनाम आहे, प्रश्नार्थक सर्वनाम. कारण कोण या शब्दाने काय केलंय, आपण प्रश्न विचारलेला आहे, कोण आहे तिकडे. पुढचं बघा, स्वतःवर विश्वास असणे महत्वाचे आहे. या ठिकाणी स्वतःवर हे सर्वनाम आहे. स्वतःवर म्हणजे त्या ठिकाणी व्यक्तीचा कोणता तरी उल्लेख आलेला नाहीये, पण त्या व्यक्तीच्या नावाऐवजी या ठिकाणी स्वतःवर हा शब्द आलेला आहे, म्हणून मग ते स्वतःवर काय आहे, सर्वनाम आहे. आणि हे जे सर्वनाम आहे ना ते आत्मवाचक आहे. आत्मवाचक म्हणजे स्वतःचाच उल्लेख करतं ते असतं आत्मवाचक सर्वनाम. स्वतःचाच उल्लेख करतं ते असतं आत्मवाचक सर्वनाम. म्हणजे आपण आणि स्वतः हे जी सर्वनाम आहेत ती आत्मवाचक सर्वनाम आहेत. आपण आता प्रथम पुरुष द्वितीय पुरुषमध्ये देखील आलेला आहे आणि आत्मवाचक मध्ये देखील आलेला आहे. आपणचा उपयोग आपण काय करतो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं करतो, त्यामुळे आपण हे काय आहे, आत्मवाचक सर्वनाम आहे. पुढे बघूया, जे प्रयत्न करतात तेच यशस्वी होतात. म्हणजे या ठिकाणी प्रयत्नाचा संबंध यश मिळवण्याशी आहे, यशस्वी होण्याशी आहे. म्हणून जे काय आहे, संबंधी सर्वनाम. जे कसलं सर्वनाम आहे, संबंधी सर्वनाम. अशा प्रकारे आज आपण काय केलेलं आहे, सर्वनाम हा घटक या ठिकाणी सरावासहित, त्याच्या प्रकारासहित आणि त्याच्या उदाहरणासहित संपूर्णपणे बघितलेला आहे. आता या घटकावरती आपल्या मनामध्ये कोणतीही शंका नसेल अशी अपेक्षा करतो. जरी असेल तर ती तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने काय करायची आहे, मला दिलेल्या नंबरवरती, जर नंबर तुम्हाला अजून माहिती नसेल तर 952959050965 या नंबरवरती व्हॉट्सअप करायचे. व्हॉट्सअप करायचे या नंबरवरती 9529950965 या नंबरवरती कोणत्याही घटकाविषयी, शिष्यवृत्तीच्या कोणत्याही टॉपिकविषयी जर काही शंका असेल, एखादा टॉपिक, एखादी सोल्युशन समजत नसेल, एखाद्या गणित सोडवण्याची पद्धत माहिती नसेल किंवा बुद्धिमत्तेतलं एखादं एक्झाम्पल जर सॉल्व्ह होत नसेल तर निश्चितपणाने या नंबरवरती काय करायचं आहे, व्हॉट्सअप करायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करायचं आहे, शेअर देखील करायचं आहे. ही सर्वांना विशेष. तर यानंतरचा जो घटक आहे तो आपण घेतोय विशेषण. हा विशेषण म्हणजे काय बघा, तर शब्दांची 3 नंबरची जात आहे. पहिला आपण बघितलं, काय बघितलं, पहिलं नाम बघितलं म्हणजेच नाऊन. त्याच्यानंतर आताच आपण जे बघितलं ते होतं सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन. आणि विशेषण किंवा ॲडजेक्टिव्ह हे जे आहे तो शब्दांची तिसरी जात आहे. एकूण टोटल जाती किती आहे शब्दांच्या, 8 जाती आहेत. 8 टाइप्स आहेत शब्दांचे आणि त्यामधली ही तिसरी जात आहे विशेषण. तर बघा, विशेषणाची व्याख्या काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती, काहीतरी स्पेशल इन्फॉर्मेशन, नामाविषयी, नाऊनविषयी काहीतरी स्पेशल इन्फॉर्मेशन ज्या शब्दांच्या मदतीने आपण देतो त्याला आपण काय म्हणतो, त्या शब्दाला विशेषण असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, सुंदर बाग. आता या ठिकाणी बाग हे नाम आहे, सामान्य नाम. आपण बघितलंय नाम या टॉपिकमध्ये. बाग हे काय आहे, सामान्य नाम आहे. परंतु बाग कसली आहे,
बाग कसली आहे तर बाग जी आहे ती सुंदर आहे. सुंदर कसली बाग आहे सुंदर आहे. या बागेविषयी स्पेशल इन्फॉर्मेशन विशेष माहिती सुंदर या शब्दाने दिलेली आहे. आलं लक्षात. त्यामुळे सुंदर हे काय आहे हा शब्द जो आहे तो सुंदर हा शब्द विशेषण आहे. विशेषण. आता जर याला विशेषण आपण म्हणत असू तर ते विशेषण ज्या शब्दाबद्दल माहिती देते बाग या शब्दाबद्दल माहिती देते ना म्हणून बाग हा जो शब्द आहे तो विशेष्य ठरतो. विशेष्य. बाग हा शब्द काय ठरतो विशेष्य ठरतो. विशेष्य आणि विशेष्याविषयी विशेष माहिती दिलेलं विशेषण असा यांचा संबंध आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं उदाहरण आहे मोठे घर. घर आहे. घर हे एक सामान्य नाम आहे हे पण आपण माहिती आहे. आता ते घर कसं आहे मोठं आहे लहान आहे टुमदार आहे छोटेखानी आहे झोपडी आहे कसं आहे कसं आहे कसं आहे ही सगळी माहिती काय केलेली आहे मोठे या शब्दामध्ये सामावलेली आहे. घर कसं आहे मोठे घर आहे प्रशस्त घर आहे ठीक आहे नाही. म्हणजे हा शब्द जो आहे पहिला आलेला शब्द तो काय करतोय घर या शब्दाविषयी विशेष काहीतरी वेगळी माहिती देतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो विशेषण म्हणतो. अर्धा पेरू. पेरू काय केलेला आहे अर्धा खाऊन झालेला आहे आणि अर्धा राहिलेला आहे. पेरू हा शब्द नाम आहे आणि तो कसा आहे किती आहे अर्धा असेल गोड असेल आंबट असेल तुरट असेल कसा असेल त्याची माहिती त्या शब्दामधून मिळते. म्हणून हे सगळे शब्द आता मी ज्यांचा उल्लेख केला ते काय आहेत विशेषण आहेत. आलं लक्षात. चला पुढे बघूया. आता विशेषण काय आहेत तर विशेषण हे विकारी असून आता विकारी अविकारी काय असतं ते पुढे येणार आहे आपल्याला. तर आपल्याला फक्त या विशेषणापुरता या ठिकाणी याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. हे विकारी शब्द असून यांच्यामध्ये कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदल होतो. म्हणजे विकारी कशाला म्हणायचं तर ज्याच्यामध्ये ज्या शब्दांमध्ये कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदल होतो त्यांना म्हणायचं विकारी शब्द. यांच्यामध्ये कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदल होतो ज्या नामाबद्दल माहिती सांगतात त्या नामाला विशेष्य म्हणतात. आता मी तुम्हाला सांगितलं की बाबा ससा हे काय आहे पांढरा ससा हे जर उदाहरण असेल तर ससा हे काय आहे विशेष्य आहे. म्हणजे ते नाम देखील आहेच पण त्या नामाबद्दल माहिती सांगतात म्हणून विशेषण माहिती सांगतं म्हणून ते काय आहे विशेष्य आहे. आणि पांढरा हे जे आहे हे विशेषण आहे. हे काय आहे पांढरा विशेषण आणि ससा विशेष्य आहे. आलं लक्षामध्ये. आता विकारी शब्द आहेत आणि त्यांच्यामध्ये कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे बदल होतो म्हणजे नेमकं काय आहे तर समजा आपण एक उदाहरण घेऊ. समजा काळा मुलगा. काळा मुलगा. मुलगी लिहिलं मी काळा मुलगा. आता इथं मुलगा आहे म्हणजे कर्ता काय आहे पुल्लिंगी आहे. कर्ता कसा आहे पुल्लिंगी आहे. मग पुल्लिंगी कर्ता असल्यामुळे काय झालेलं आहे या ठिकाणी काळा हे विशेषण वापरलेलं आहे. पण हे जर मुलगी असती स्त्रीलिंगी असतं. स्त्रीलिंगी असतं मुलगी. ही मुलगी हे हा कर्ता कसा आहे तर हा कर्ता जो आहे तो स्त्रीलिंगी आहे. हा कर्ता कसा आहे स्त्रीलिंगी आहे. मग हा कर्ता स्त्रीलिंगी असल्यामुळं आपण विशेषणाचं रूप कसं लिहितो तर काळाऐवजी कशी लिहितो काळी लिहितो. काळी मुलगी. का मुलगा पण काळाच आणि मुलगी पण काळाच काळा मुलगी असं आपण म्हणतो का नाही म्हणा. कर्ता जो आहे तो स्त्रीलिंगी असल्यामुळं विशेषण देखील आपण काय करतो स्त्रीलिंगी वापरतो. म्हणजेच या विशेषणांना काय होतो विकार होतो. विकार कोणाचा होतो तर कर्त्याचा विकार होतो. कर्त्याचा विकार कशा प्रकारे होतो तर कर्त्याचं लिंगवचन ज्या पद्धतीनं बदलतं. उदाहरणार्थ काळे काळे रान. आता ह्याच काळा शब्दाचा पुन्हा अजून काय होतं काळे रान. म्हणजे काळा काळी काळे ते रान बरोबर ना. किंवा हिरवे रान. हिरवे रान. काळे रान म्हणण्यापेक्षा आपण हिरवे रान म्हणू. तुम्ही म्हणणार रान कधी काळा असतं असतं काळं देखील हिरवे देखील असतं. ज्या ठिकाणी झाडी झुडपं आहेत गवत वगैरे आहे ते हिरवे रान असतं बरोबर ना. म्हणजे बघा काळा हा एकच शब्द आहे पण या ठिकाणी काळा म्हणून आलेला आहे काळी म्हणून आलेला आहे काळे म्हणून आलेले आहे. म्हणजे तीन वचनामध्ये स्त्रीलिंगी पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी ह्या तिन्ही वचनाप्रमाणे काय झालेलं आहे त्या विशेषणाच्या रूपामध्ये बदल झालेला आहे म्हणून ते काय आहेत विकारी शब्द आहेत. आलं लक्षामध्ये. आता हे जे पहिले जे 4 प्रकार आहेत शब्दांच्या ज्या 8 जाती तुम्हाला सांगितल्या त्यामधल्या पहिल्या ज्या 4 जाती आहेत त्या सर्वच विकारी आहेत. दुसऱ्या ज्या 4 आहेत त्या अविकारी आहेत त्या आपण नंतर बघणार आहोत. पुढे बघा विशेषणाचे प्रकार कोणकोणते आहेत आणि किती आहेत. तर यामध्ये विशेषणाचे 3 मुख्य प्रकार आहेत. बघा 3 मुख्य प्रकार आहेत ते कोणते तर पहिला प्रकार आहे
गुणवाचक विशेषण म्हणजे या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे काय किंवा गुणवाचक विशेषण म्हणजे काय, तर ते काय करतं, नाउनला क्वालिफाय करतं किंवा नाउनची क्वालिटी सांगतं. एखाद्या नामाचे काय सांगतं, ते एखाद्या नामाचे गुणधर्म सांगतं, वैशिष्ट्य सांगतं. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, गुणवाचक संख्या विशेषण, गुणवाचक विशेषण किंवा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असं म्हटलेलं आहे. बघा, ज्या विशेषणाने नामाचा कोणताही गुण किंवा वैशिष्ट्य दाखवले जाते त्यास गुणवाचक विशेषण असे म्हणतात. काहीतरी नामाची एक स्पेशल क्वालिटी असते आणि ती क्वालिटी काय केली जाते, ज्या शब्दाने दाखवली जाते त्याला गुणवाचक विशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ शूर सैनिक. बघा, सैनिक हे नाम आहे, पण सैनिक कसा आहे, शूर आहे ना, क्वालिटी आहे ना त्याच्याकडे. क्वालिटी ही काय आहे, शूर असणं ही काय आहे, त्याची क्वालिटी आहे. ह्या नाउनची, सैनिक या नाउनची काय आहे, शूर असणं ही क्वालिटी आहे. त्यामुळे शूर हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी किंवा गुणवाचक विशेषण आहे. दुसरं बघा, भित्रा मुलगा. जरी निगेटिव्ह क्वालिटी असली तरी देखील ती क्वालिटीचा आहे. भित्रा हा शब्द नकारार्थक जरी वापरलेला असला तरी देखील तो काय आहे, त्या नावाचा, त्या मुलाचा काय आहे, भित्रा असणं हा एक गुण आहे. त्यामुळं त्याला गुणवाचक विशेषण असं आपण म्हणायचं. त्यानंतर बघा, धाडसी व्यक्ती. एखाद्या व्यक्ती खूप धाडसी असते, मोठमोठी आव्हानं ती स्वीकारायला तयार असते, अशा वेळी आपण त्यांना धाडसी व्यक्ती म्हणतो. म्हणजे धाडसी असणं हे काय आहे, त्याची एक विशेष क्वालिटी आहे, एक वेगळा गुण आहे, विशेष गुण आहे. म्हणून त्याला धाडसी हा जो शब्द आहे तो गुणवाचक विशेषण आहे. हिरवा चेंडू, पांढरा ससा, खोल विहीर, उंच डोंगर, हे जे शब्द आलेले आहेत, नावाच्या अगोदर आलेले शब्द, हिरवा, पांढरा, खोल, उंच, हे जे आहेत ते गुणवाचक विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे. आलं लक्षात? तर हा पहिला प्रकार होता विशेषणाचा. पुढचा प्रकार बघूया. पुढचा प्रकाराकडे जाण्या अगोदर आपण काय करूया, गुणवाचक विशेषणाची काही उदाहरणं घेऊया. चला बघा, बागेत सुंदर फुले उमलली आहेत. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, फुलं हे नाव आहे, बागेत हे देखील एक नाम आहे. बघा, वाक्यातली नामं देखील, एकूण नामं किती आहेत ते देखील आपल्याला ओळखता आली पाहिजेत. वाक्यात एकूण किती नामं आहेत ते देखील आपल्याला ओळखता आली पाहिजेत. मग या ठिकाणी बाग हे एक नाव आहे, फुले हे एक नाव आहे. मग या बागेविषयी कोणतंही विशेषण आलेलं नाही. बागेच्या अगोदर कोणता शब्द आलाय का, तर नाही. बागेच्या अगोदर कोणताही शब्द आलेला नाही, म्हणून मग त्या ठिकाणी विशेषणाचा उल्लेख नाही. पण फुलांच्या अगोदर काय झालेलं आहे, फुलांच्या अगोदर सुंदर हा शब्द आलेला आहे. म्हणजे फुलांची जी क्वालिटी आहे, फुलांचा जे गुण आहे, फुलांचे जे वैशिष्ट्य आहे ते काय केलेलं आहे, सुंदर या शब्दानं आपल्याला दाखवलेलं आहे. म्हणून सुंदर हा शब्द काय आहे, गुणवाचक विशेषण आहे. हिमालय हा उंच पर्वत आहे. पर्वत हे सामान्य नाम आहे, हिमालय आहे विशेष नाम आहे, आपण बघितलंय मागच्या लेक्चरमध्ये. तर या पर्वताची जी क्वालिटी आहे ती कशी आहे, उंच असणं ही त्याची क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी उंच या शब्दाने दाखवलेली आहे. म्हणून उंच हा शब्द काय आहे, या ठिकाणी विशेषण आहे. उंच हा शब्द काय आहे, विशेषण आहे. सुंदर हा शब्द काय आहे, विशेषण. कारले चवीला कडू असते, बरोबर ना. आता या ठिकाणी कारले हा शब्द अगोदर आलेला आहे, त्याच्यानंतर बाकीचे पुढचे शब्द नंतर आलेले आहेत. बघा, कारले नाम या ठिकाणी आलेलं आहे, कारले. आता ह्या कारलेची क्वालिटी काय आहे, तर कडू असणं ही त्याची क्वालिटी आहे, बरोबर ना. म्हणजे नामाच्या अगोदर झालं असलं पाहिजे असं काही नाही, नामाच्या नंतर देखील विशेषण येऊ शकतं. बघा, जसं या ठिकाणी आलेलं आहे, कडू हा शब्द काय आहे, विशेषण आहे त्याचं. कारल्याचं विशेषण काय आहे, गुणवाचक विशेषण कडू हे आहे. कारल्याची क्वालिटी काय आहे, कडू असणं ही त्याची क्वालिटी आहे. म्हणून ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी कोणता आहे, तर कडू हे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे. आले लक्षात? राणी हुशार मुलगी आहे. मुलगी हे सामान्य नाम आहे, राणी हे विशेष नाम आहे. आणि या मुलगीविषयी किंवा राणीविषयी जी माहिती दिलेली आहे ती हुशार या शब्दाने दिलेली आहे, हुशार या शब्दाने दिलेली आहे. म्हणून हुशार काय आहे, त्या राणीचा गुण आहे, हुशार असणं हा त्याचा गुण आहे, त्या मुलीचा गुण आहे. म्हणून हुशार हे काय आहे, गुणवाचक संख्या विशेषण आहे, गुणवाचक विशेषण आहे. आकाशात निळे ढग दिसत आहेत. ढगांची क्वालिटी काय आहे, निळे असणं ही ढगांची क्वालिटी आहे, बरोबर ना. म्हणून निळे काय आहे, गुणवाचक विशेषण आहे. ठीक आहे, ही काही होती गुणवाचक विशेषणांची उदाहरणं. आपल्या पुस्तकामध्ये देखील असे अनेक वाक्य आलेले असतील. आपण काय करायचं आहे, त्या वाक्यांचा अभ्यास करायचा आणि त्यामधले गुणवाचक गुण विशेषण कोणते आहेत
आणि विशेषणाचे इतर जे पुढे प्रकार आपण घेतोय. आता या ठिकाणी दुसरा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण. तर अशा प्रकारचे विशेषण काय करायचे आता आपल्या पुस्तकातून शोधून त्यांची आपण काय करायची यादी बनवायची, जेणेकरून आपला अभ्यास अधिक तपशीलवार. आता मी डीप मध्येच घेतो, यामध्ये तुम्हाला उदाहरणं आहेत, नियम आहे, व्याख्या आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, स्पष्टीकरण सुद्धा आहे. म्हणजे इतकं केल्यानंतर तुम्हाला आणखी वेगळं काही करण्याची तशी आवश्यकता नाही, परंतु तरी देखील तुम्हाला जर काही अडचण वाटत असेल तर तुम्ही हा मार्ग निवडू शकता. तर बघा, संख्यावाचक विशेषण, ज्या विशेषणाने नामाची संख्या दर्शवली जाते त्यास संख्यावाचक. म्हणजे या ठिकाणी काय आलेलं असतं, संख्या असते, संख्या आलेली असते. नामाची संख्या म्हणजे नाउन किती क्वांटिटी मध्ये आहे. आता मगाशी जे आलं होतं, आता संख्यावाचक विशेषण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. मगाशी ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी होतं बरं का, आता ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे. म्हणजे नामाची संख्या किती आहे ते दाखवलं जातं. आता तर या संख्यावाचक विशेषणाचे 5 सब टाईप पडतात बघा, 5 सब टाईप आहेत. त्या म्हणजे एक पहिला टाईप आहे गणनावाचक, म्हणजे गणना ज्याचं आपण काउंटिंग करतो ते गणनावाचक. 1, 2, अर्धा, 100, 200, 500, 1000, 10,000, लाख जे काय असेल ते हे गणनावाचक आहेत. त्यानंतर क्रमवाचक, पहिला, 5वा, 7वा, 8वा, 100वा, 50वा, 90वा जे काय असेल ते क्रमवाचक. त्यानंतर आवृत्तीवाचक, आवृत्तीवाचक म्हणजे रिपिटेशन किती वेळा होते ते, दुप्पट, तिप्पट, निमपट, अर्धापट, चौपट, 10 पट, 20 पट, 100 पट, अशा पद्धतीने आवृत्तीवाचक. पृथकत्ववाचक, पृथकत्ववाचक म्हणजे सेपरेशन करणं, 1-1, प्रत्येक, हर एक, 5-5, 10-10 असे ज्यांचं आपण पृथकत्व करतो म्हणजे सेपरेशन करतो त्यावेळी ते काय असतं, पृथकत्ववाचक. त्यानंतर अनिश्चित म्हणजे इनडेफिनेट, काही, सर्व, थोडे, भरपूर, पुरेसे, अशा प्रकारे ज्या आपण गणना करतो ती काय असते, अनिश्चित गणना असते. म्हणून त्याला अनिश्चित संख्यावाचक सर्वनाम विशेषण असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर हे होतं संख्यावाचक विशेषण. पुढे आपण काय करूया, याची काही उदाहरणं सुद्धा बघूया. तर बघा, मला 10 रुपये हवे आहेत. मला किती रुपये हवे आहेत, 10 रुपये हवे आहेत. 10 ही काय आहे, संख्या आहे, आणि रुपये हे काय आहे, हे नाम आहे, सामान्य नाम आहे. मग 10 रुपये म्हणजे काय आहे, 10 हे संख्यावाचक विशेषण, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ओके. पांडवांना 5 भाऊ होते, भाऊ हे सामान्य नाम, 5 हे काय आहे, संख्यावाचक विशेषण. वर्गातील काही मुले सहलीला गेले. आता या ठिकाणी काही म्हणजे नेमकी किती माहिती नाही, म्हणून याला अनिश्चित विशेषण असं म्हणतात. त्याने स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. पहिला हे जे आहे ते क्रमांकवाचक आहे, म्हणजेच आपण त्याला कसलं म्हटलं होतं, पहिला दुसरा क्रमवाचक. पहिला दुसरा कसं होतं, क्रमवाचक विशेषण, क्रमवाचक विशेषण आहे. त्याच्यानंतर सभेला पुष्कळ लोक आले होते. पुष्कळ हे काय आहे, अनिश्चित. पहिला क्रमवाचक, काही अनिश्चित, 5 संख्यावाचक, 10 ते देखील काय आहे, गणनावाचक. 5, 10 हे जे आहेत ते गणनावाचक विशेषण आहे. तर अशा प्रकारे हे संख्यावाचक विशेषण आणि त्याचे 5 सब टाईप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर बघा, सार्वनामिक विशेषण. आता हा थोडासा वेगळा प्रकार आहे. सार्वनामिक विशेषण, जेव्हा सर्वनामांचा वापर नामापूर्वी येऊन विशेषणासारखा होतो. आता हे, माझी, माझे हे जे शब्द आहेत यांना आपण सर्वनाम म्हणून शिकलेलो आहे मागच्या याच्यामध्ये, आहे की नाही. हे घर, आहे की नाही, किंवा माझा पेन, यांना आपण काय म्हटलेलं आहे, अगोदर सर्वनाम म्हणून म्हटलेलो आहे. परंतु आता काय झालेलं आहे, ह्यांचं हे देखील नामापूर्वीच आलेले आहेत. हे नाम आहे, शाळा नाम आहे, घर नाम आहे, ह्या नामापूर्वी आलेले आहेत. परंतु त्यांचा वापर सर्वनामासारखा न होता, म्हणजे हे घर, हेच घर, स्पेशली कुठलं घर, अनेक घरापैकी हे एक घर, म्हणजे हे काय आहे, याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणून हे काय आहे, सार्वनामिक विशेषण. माझी शाळा भरपूर आहेत, पण त्या शाळा नाही आहेत, बाकीच्या असणाऱ्या शाळा नाही आहेत, माझी शाळा, बरोबर ना. माझा पेन, माझी वही, आहे की नाही. मग असे एक वाक्य आलं होतं बघा, माझा लाडका कुत्रा. माझा जे आहे ते विशेषणासारखं त्या ठिकाणी वापरण्यात येतं. म्हणून मग त्यांना काय म्हणायचं, सार्वनामिक विशेषण. जी सर्वनामं असतात पण त्याचा वापर काय झालेला असतो, विशेषणासारखा झालेला असतो, त्यांना आपण काय म्हणतो, सार्वनामिक विशेषण असं म्हणतो. काही उदाहरणं घेऊया, त्यावरून आपल्याला अधिक स्पष्टता येईल. बघा, माझे घर शाळेजवळ आहे. तर घर कोणाचं आहे, माझं आहे. ह्या घराची स्पेशल क्वालिटी आहे, माझं असणं ही काय आहे, त्याची स्पेशल क्वालिटी आहे. दुसऱ्या कोणाचं घर नाही किंवा इतर घरं नाही आहेत, तर माझं घर, म्हणजे त्या घराचा विशेष उल्लेख माझ्या या शब्दामुळे झालेला आहे, विशेष एका घराचा उल्लेख झालेला. त्यामुळे माझे काय आहे, सार्वनामिक विशेषण. तो मुलगा खूप धावतो, सगळी मुलं आहेत पण ती नाही आहेत, तर तो एक पर्टिक्युलर मुलगा,
म्हणजे हे काय आहे, सार्वनामिक विशेषण. तो कोणता रंग तुला आवडतो, या ठिकाणी कोणता देखील काय आहे, एक आपण सर्वनाम आहे म्हणून बघितलं होतं, प्रश्नार्थक सर्वनाम आहे. पण त्यातला कोणता रंग तुला आवडतो असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी ते सार्वनामिक विशेषण होतं. तिची वही हरवली आहे. वया आहेत भरपूर, पण त्या वया हरवलेल्या नाहीत, इतरांच्या कोणाच्या हरवलेल्या नाहीत, तर स्पेशली तिची, त्या एका व्यक्तीची वही हरवलेली आहे, म्हणून तिची सार्वनामिक विशेषण. असला नवरा नको ग बाई. असला म्हणजे स्पेसिफिक कसला तरी असलेला त्याचा उल्लेख केलेला आहे. स्पेशली दारुडा किंवा स्पेशली उगाच दिवसभर गावभर उन्हाडणारा, काही कामधंदा न करणारा, असला नवरा नको ग बाई. म्हणजे त्या असल्यामध्ये काय झाले, काहीतरी क्वालिटी त्या नवऱ्याच्या इन्क्लूड झालेल्या आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचं, सार्वनामिक विशेषण. आणि असला हे काय आहे, सर्वनाम देखील आहे. कारण असला बेंच किंवा तसला टेबल हे जे आहेत ते सर्वनाम, असला तसला या पद्धतीने आपण सर्वनाम म्हणून देखील त्यांचा वापर करत असतो. ज्या सर्वनामांचा आपण विशेषणासारखा वापर करतो त्यांना आपण काय म्हणतो, सार्वनामिक विशेषण. पुढे जाऊया. ठीक आहे, या ठिकाणी आपला विशेषण आणि सर्वनाम हे दोन्ही भाग संपलेले आहेत. परीक्षा थोड्याच दिवसात येत आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं फास्ट धावावं लागणार आहे, आणखी थोडीशी गती वाढवावी लागणार आहे. तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. अन्यथा मध्ये आधी तुम्ही जर ड्रॉप केलं, स्किप केला, थोडं बघितलं, थोडं सोडून दिलं, तर कोणती गोष्ट पहिली पायरी चढल्याशिवाय दुसरी पायरी चढता येत नाही, किंवा डायरेक्ट आपण दुसऱ्या पायरीवरनं 5व्या पायरीवर जंप करायला गेलो तर मध्येच आपण खड्ड्यात पडण्याची शक्यता असते. त्यामुळे मध्ये आधी काही स्किप करू नका. व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.